सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबईतील दादर स्थित असलेल्या विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेला शासनाच्या वतीने बीकेसी परिसरात मिळालेल्या करोडो रुपये किमतीच्या 22,000 स्क्वेअर फूट जागेवर संस्थेतीलच तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अवैधरित्या मनमर्जी करीत भ्रष्टाचार करून हजारो स्क्वेअर फूट जमीन बिल्डर्सच्या घशात घातल्याचा आरोप संस्थेचे सरचिटणीस गजानन नाग यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर केला होता। या आरोपाचे खंडन करीत मुळात विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेला शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या बीकेसी परिसरातील जमिनीत कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून मुळात ज्यांनी अपमानावर आरोप केले ते पहिले सिद्ध करावेत आणि धर्मादाय आयुक्तांच्या नियमानुसार ते संस्थेचे पदाधिकारीच नसून केवळ आम्हाला बदनाम करण्याचा प्रकार सुरू असल्याचा खुलासा विदर्भ वैभव मंदिरचे विश्वस्त अशोक गोरे यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केलाय। सर मला सांगा, आपण पण फाउंडर ट्रस्टी आहात मोठा विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेचे। सध्याच्या घडीला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या सामाजिक संस्थेचा बोजावारा सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे। काय सांगाल यावर, काय सत्य आहे नेमकं? हा जो तुमचा प्रश्न जो आहे, हा प्रश्न कोणी उपस्थित केला, कोणी आरोप केलेत, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल? आरोप प्रत्यारोप जर झाले तर गजानन नागे यांच्याकडून पण होत आहेत आणि तर यामध्ये नेमकं काय? नाही, गजानन नागे ह्या गृहस्थाचं जेव्हा तुम्ही नाव काढलं आणि ते म्हणतात की आरोप करतात, आरोप कोणावर करतात? ते ट्रस्टीवर म्हणजे संस्थेच्या विश्वासावर करतात। जे आरोप करतात ते विश्वास आहेत का याची पडताळणी केली काय तुम्ही? त्यांच्याकडनं कागदपत्र मागवले, शेड्यूलची कॉपी मागवली, जेणेकरून आरोप करणारी माणसं या संस्थेचे विश्वस्त आहेत यांच्याकडनं पुरावा मागा ना तुम्ही। एकदा त्यांच्याकडनं पुरावा मागितल्यानंतर जर त्यांनी पुरावा दिला तर त्यांच्या आरोपाला काहीतरी तथ्य लागेल। जर पुरावा दिला नाही, रस्त्यावरचा माणूस सुद्धा म्हणेल की यांनी असं असं केलं, त्याला तो विश्वास ठेवू शकणार का? नाही, शेवटी काय होईल की चुकीच्या माणसाकडून जे काय घडलेलं आहे ते जर तुम्ही लोकांसमोर आणलं तर तुमचीच बदनामी होईल की तुम्ही त्याची काय होतं त्याला त्यांचं ते शहनिशा न करता तुम्ही काही गोष्टी प्रसिद्ध केल्या तर तुमची याची बदनामी होईल। त्यामुळे तुम्ही काय करा, जो गृहस्थ आरोप करतो त्याला म्हणावं, बाबा तो विश्वस्त आहे ना, शेड्यूलची कॉपी आम्हाला दाखवून दे, म्हणजे मग आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू। हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की मी सुरुवातीपासून जे संस्था जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून मी या संस्थेमध्ये कार्यरत आहे। आता संस्था कशी स्थापन झाली त्याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। विदर्भातली जी माणसं मुंबईला येतात सर्व्हिस करता म्हणा किंवा इतर सोयी उपलब्ध करून घेण्याकरता, तर त्यांना जागा नव्हती, म्हणून त्यांच्या सोयीकरता जागा असावी या उद्देशाने आम्ही संस्था स्थापन केली। ही संस्था स्थापन केल्यानंतर जागा मिळण्यासाठी आम्हाला बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी भरपूर मदत केली, त्याच्याबद्दल काही वादच नाही आणि सगळ्यांना ते आपल्या विदर्भाच्या लोकांना ते माहिती आहे। आता ही संस्था स्थापन झाल्यानंतर ही जी दादरची बिल्डिंग जी आहे ती जीर्णावस्थेत आली होती, एकदम मोडकळीस आली होती आणि मुंबई हाऊसिंग बोर्डच्या ताब्यामध्ये असल्यामुळे ते सुद्धा भरावा लागत होता। पहिला माळा भाडेकरूंनी व्यापलेला होता, दुसऱ्या माळावर फक्त आम्हाला जागा होती, संस्थेला जागा होती, बाकी जागाच होते। त्यामुळे आणखी आपल्याला संस्थेला कुठेतरी जागा मिळावी ह्या उद्देशाने आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्यात आम्हाला त्यावेळेचे जे आमदार होते त्यांनी फार मदत केली आणि त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने आम्हाला बांधण्याची जागा मिळाली। आता जागा तर मिळाली, दादरची जागा मिळाली, वांद्र्याची जागा मिळाली, पण डेव्हलप कशी करणार? संस्थेकडे पैसा नाही आहे, म्हणून ते डेव्हलप करण्याच्या उद्देशाने आम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरलो आणि आम्हाला कळलं किंवा तुमच्याकडे पैसा नाही, तेव्हा तुम्ही एखाद्या बिल्डरची अपॉइंटमेंट करा आणि त्याच्याकडे ही जागा तुम्ही व्यवस्थित डेव्हलप करून घ्या, तरच तुम्हाला शक्य आहे। मग जागा डेव्हलप करायची, बिल्डरला अपॉइंट करायचं,
बरं, संस्था ही जी आहे धर्मादाय आयुक्त कायद्याखाली प्रस्थापित असल्यामुळे धर्मादाय आयुक्ताची परवानगी घेणं आवश्यक होतं. तेव्हा आम्ही निविदा मागवल्या. त्या निविदा मागवून त्यातील एक निविदा आम्ही संमत केली आणि त्या निविदेसह धर्मादाय आयुक्ताकडे आम्ही परवानगी मागितली. परत धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं की नाही, तुम्हाला जाहिरात द्यावी लागेल. त्याप्रमाणे आम्ही परत जाहिरात दिली. आम्ही म्हणजे संस्थेने जाहिरात दिली. धर्मादाय आयुक्तांकडे सर्व निविदा आम्ही दिल्या. त्यातले एक निविदा त्यांनी संमत केली, ती म्हणजे श्रद्धा बिल्डर्स यांची. आणि नंतर मग त्यांनी ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डर प्रमाणे श्रद्धा बिल्डर्स यांना दादर आणि वांद्रे ह्या दोन्ही जागेचा विकास करण्यासाठी आम्ही जागा दिली. आता विकास करण्याकरता जी जागा दिली तेव्हा त्या ऑर्डरमध्ये किंवा त्या चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरमध्ये असं नमूद केलं होतं की दोन्ही जागेचा विकास केल्यानंतर दादरची एवढी जागा द्यायची आणि वांद्र्याची एवढी जागा द्यायची. त्याप्रमाणे विकासकांनी दोन्ही जागा बांधून दिल्या आणि संस्थेला ऑर्डरमध्ये ज्याप्रमाणे ठरले होते त्याप्रमाणे जागा ताब्यात दिल्या. त्यामुळे हे जे आरोप प्रत्यारोप जे म्हणतात त्यात काही तथ्य नाही. कारण शेवटी काय असते, आरोप करताना आरोप कशा तरी होऊ शकतो. आज त्यांनी जे आरोप केले हे आरोप करू शकतात, पण त्याला काही तथ्य नाही आहे. तेव्हा जे काही झालेलं आहे ते सगळं कायद्याला अनुसरून झालेलं आहे. त्यात कुठल्याही प्रकारची कायद्याला अनुसरून झालेलं आहे. पण हे जी म्हणतात, जे आरोप प्रत्यारोप करतात, त्यांना फक्त तुम्ही एवढंच विचारा की बा तू आरोप करतोय ना, कशाच्या बेसवर करतोय. तर शेवटचा एक प्रश्न विचारतो. या सगळ्या बाबीमध्ये जर बघितलं तर कुठेतरी सामाजिक कार्यावर ज्याचा विडा आपण उचललेला आहे, सामाजिक विडा करण्याचा, त्याच्यावर कुठे परिणाम होताना दिसतोय का आपल्याला? नाही, हा जो प्रश्न जो आहे ना, आमचं जे सामाजिक कार्य जे आहे हे लिमिटेड आहे. आता अशा तऱ्हेची जर वतावणी जर कोणी करत असेल तर नॅचरली त्याच्यावर परिणाम होणार, जे सध्या सत्तेवर नाहीत पण सत्तेवर होते त्यांना काढून टाकलं असं म्हणतात ते, ज्यांना अधिकार नाही. कारण एखाद्या गृहस्थाचं आपण म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही ज्या कंपनीतर्फे काम करत आहात त्या कंपनीने तुम्हाला अपॉइंट केलेला, त्या कंपनीचे तुम्ही काय सांगाल साहेब? आपल्यावर नुकताच विदर्भ वैभव मंदिरचे जे सरचिटणीस म्हणून घेतात आहेत गजानन नागे यांनी आरोप केलेला आहे आपल्यावर की बीकेसी मध्ये शासनाने जी जागा दिली होती आपल्या सामाजिक संस्थेला, त्याच्यामध्ये आपण आणि बिल्डर्स यांनी संगमतानी ती जागा बिल्डर्सच्या घशात घातल्याचा असा आरोप आहे आपल्यावर. श्री गजानन देवीदास नागे नामांकित विश्वस्त विदर्भ वैभव मंदिर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्याचं कारण आम्ही 11/5/2009 साली चॅरिटी कमिशनर मुंबई यांच्या आदेशान्वये सत्तेवर आलो. सत्तेवर आल्यावर आम्हाला मिळालेले सर्व कागदपत्र श्री S.B. सावरकर यांच्याकडून ताब्यात घेतले आणि सर्व कागदपत्राची छाननी केली असता आम्हाला असं समजलं की 2008 साली जे ॲडव्हॉक बोर्ड ऑफ ट्रस्टी सत्तेवर होते, श्री रासू गवई, श्री KG देशमुख आणि इतर, यांनी 2008 साली बिल्डर नेसवत श्रद्धा बिल्डर यांच्याकडून ताबा BKC मधील जागेचा बांधकाम झालेल्या जागेचा ताबा घेतला. परंतु 2008 साली त्यांच्याकडून अनावधाने फिजिकल पोझिशनचं सब रजिस्ट्रार समोरचं ॲग्रीमेंट
राहून गेलं होतं ते आम्ही सत्तेवर आल्यावर अध्यक्ष श्री शेखावत सर आणि इतर ट्रस्टी मिळून हा प्रश्नाची चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की या जागेचं मोजमाप राहिलेलं आहे. अगोदरच्या ॲडव्हॉक बोर्ड ऑफ ट्रस्टीने ते केलेलं नाही आहे, म्हणून आपण ते मोजमाप करून घेऊया. त्यानुसार श्री HW टोने विश्वस्त यांना आर्किटेक्ट नेमून ती जागा मोजमाप करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले होते आणि मिळालेली मोजमाप करून मिळालेली जागेचं पोझिशन ॲग्रीमेंट हे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व सेक्रेटरी श्री अशोक गोरे यांनी ॲग्रीमेंट त्या पोझिशन ॲग्रीमेंटवर सही करावी असा निर्णय झालेला होता. त्यानुसार आम्ही 2011 साली पोझिशन ॲग्रीमेंटवर सही केलेली आहे. त्याचप्रमाणे ती जागा ॲडव्हॉक बोर्ड ऑफ ट्रस्टीनी 2008 साली बंजारा रिसॉर्टचे मालक सुधाकर शेट्टी यांना 3 वर्षाची 1 टर्म याप्रमाणे 9 टर्मसाठी अग्रीमेंट करून भाड्याने दिलेली होती. त्यांची पहिली टर्म ही 3 वर्षाची होती, ती 2011ला संपली. त्यानंतर जी दुसऱ्या टर्म 3 वर्षाची जी होती त्यावर ॲग्रीमेंटवर आमच्या सह्या आहेत, कारण तसा आम्ही सही करण्याचे अधिकार आम्हाला विश्वस्त मंडळाने प्रदान करण्यात आलेले होते. त्यामुळे आमच्यावर केलेले आरोप हे दादांत खोटे आहेत आणि हेतू पुरस्कार आहे. कारण आम्हाला सत्तेवरून काढून गजानन नागे यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना संस्था काबीज करून ताबा मिळवून संस्थेचा पुढील कारभार करायचा त्यांचा मानस होता, म्हणून त्यांनी केलेले सर्व आरोप हे दादांत खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत, निराधार आहेत. आता यामध्ये त्यांचा असाही आरोप आहे की 27 वर्षाकरता ज्या प्रकारे भाड्याने दिलेले आहे भाड्यापट्ट्यावर, त्याच्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान संस्थेचं होत आहे. ॲडव्हॉक बोर्ड ऑफ ट्रस्टी श्री रासू गवई अध्यक्ष, सेक्रेटरी KG देशमुख आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी निर्णय घेऊन 27 वर्षाचं ॲग्रीमेंट 3 वर्षाची 1 टर्म पूर्ण झाली की गॅप द्यायचा आणि जी मार्केट रेट प्रमाणे त्यांनी जे भाडं लावलं होतं त्याच्यात 10% वाढ करायची 1 टर्म पूर्ण झाल्यावर, असा ठराव, असा करारनामा असल्यामुळे पहिलं ॲग्रीमेंट 2011ला जे संपलं त्यामध्ये दुसऱ्या ॲग्रीमेंट वर सही करायचे अधिकार विश्वस्त मंडळाने आम्हाला सोपवलेले होते. त्यानुसार आम्ही सेकंड टर्मच्या ॲग्रीमेंटवर सही केलेली आहे. त्यामध्ये संस्थेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. अगोदरच्या मार्केट रेटमध्ये उलट 10% वाढ ही झालेली आहे. जागर जनस्थानकरिता कॅमेरामॅन अमय आकडेकरसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, दादर, मुंबई. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.